सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद। निसर्गरम्य अशा या मालवण नगरीमध्ये छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मालवण हनुमान मंदिर सोमवारपेठ मालवण श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाने या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करून या ठिकाणी डबलबारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या जंगी सामन्यासाठी आम्हा दोन मुलांची निवड या ठिकाणी केलेली आहे। प्रथमतः मी स्वतः श्रीकांत शिरसाट मुक्काम पोस्ट उमरडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग माझ्या जोडीला हुआ ते सन्माननीय भजन सम्राट भजन रत्न हुआ सन्माननीय विजयजी परमवांचे पट्ट शिष्य सन्माननीय भजन रत्न हुआ संदीपजी लोके मुक्काम लिंगराज तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही मुलांना या ठिकाणी आमने सामने डबलबारी करणे सुसंधी या ठिकाणी हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने मिळाले त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीने या मंडळाचे अगदी टाळ्यांच्या गजरात तुमचं जोरदार स्वागत या ठिकाणी करतो। या ठिकाणी धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला फोनवर संपर्क साधला ते आमचे परममित्र सन्माननीय बळराज बांदेकर यांचा सुद्धा मनस्वी आभार आणि सन्माननीय त्यांनी आम्हाला या मालवण नगरीमध्ये बऱ्याचशा डबलबाऱ्या दिल्या ते आमचे सन्माननीय परममित्र सचिनजी मातवणकर यांचा सुद्धा मनस्वी आभार। त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दशावतारी कलाकार भजनी मुवा या ठिकाणी उपस्थित सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो। जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्थान देवताला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा पुढे या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद।
साऊंड सिस्टम अतिशय सुंदर या ठिकाणी लाभलेली आहे. साऊंड वाल्यांसाठी जरा जोरदार टाळ्या पडली जरा होऊन जाऊन दे जरा. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोमवार बाजारपेठ यांच्या वतीनं या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी डबल बारी गणेश सुसंधी या ठिकाणी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीनं या मंडळाचे टाळ्यांच्या गजरात तुमचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत या ठिकाणी. धन्यवाद. प्रथमतः मला संधी दिलेली आहे. तदनंतर आमचे लोके बुवा अतिशय पाडी आवाज विजयजी परब बुवांच्या नंतर बुवांचा नंबर आहे. जोरदार टाळ्या बुवांसाठी सुद्धा जरा होऊन जाऊन दे. नंतर साला काढणार आहे ती वेगळी. धन्यवाद. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण या ठिकाणी झालं पाहिजे अशी मंडळांची विनंती आहे. परमेश्वराजवळ जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भक्ती भजन. परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून निर्माण केली आई. आई अक्षरे दोन आहेत. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आई वडिलांसारखं दैवत या जगतामध्ये नाहीये. ज्याने ज्याने आई वडिलांची सेवा केली त्यांना आयुष्यामध्ये काही कमी पडलेलं नाहीये. म्हणजे देवाची सेवा करून आईला मिळवता येत नाही पण आईची सेवा करून नक्की देवाला मिळवता येतं. म्हणून आईसाठी जरा जोरदार टाळ्यामध्ये जरा होत जाऊ दे. हो लवकर घ्या.
निघालो घेऊन नमो धुंडी राजा सुप्रभाते प्रभुला नमो धुंडी राजा सुप्रभाते प्रभुला गुरुनाथ बल्लाळ बंधू लंबोदराला गुरुनाथ बल्लाळ बंधू लंबोदराला कृपा सागरा प्रार्थो विश्वेश्वराला कृपा सागरा कृपा सागरा प्रार्थो विश्वेश्वराला कृपा सागरा प्रार्थो विश्वेश्वराला मयुरेश विश्वेशा भजू विद्याधराला समर्थाची या सेवका वक्र पाहे समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी पोलारे जयाची लीला वर्णिती लोकती जयाची लीला वर्णिती लोकती प्रेक्षिकला राम दासा विमारी हरी म्हणा पुंडरी गौरदा अनादि सिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज श्री पंढरनाथ महाराजांचा संत श्रोमणी नागराज ज्ञानेश्वर माऊली सिद्ध संत तुकाराम महाराजांचा वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन महाराजांचा श्री हनुमंत बजरंगबलीचा सत्य संकल्पित व्रत कलियुगी करिता इच्छित फल देणाऱ्या श्री सत्यदेव सत्यनारायणांचा गोब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांस हा माझा मानाचा मुद्रा आई कुलस्वामिनी अंबा भवानी तुळजा भवानी मुंबादेवी पावनादेवी नवलादेवी चामुंडेदेवी काळबादेवी देवादेवी सोनादेवी वज्रेश्वरी हरेश्वरी काळेश्वरी आंबावली कांदावली डोंबावली डोंबावली आंबोली टाकोली चिंचोळी काळचोळी भाजीगल्ली संगीतगल्ली श्री अंगणेवाडच्या
भराडी मातेचा रामेश्वर कुणकेश्वर भूतेश्वर हरेश्वर भुलेश्वर जोडीवाल्यांच्या वाणकेश्वराचा संसार करून परमार्थ साधन करणाऱ्या भजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या अशा या येथील हरिभक्तांच्या चरणी गुरुदासांचा सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण गुरुवर्य कैलासवासी चंद्रकांत सुप्रसिद्ध भजन सम्राट गंगाराम शिरसाट धन्यवाद धन्यवाद मंडळाला लेवल कमी हॅलो हॅलो थोडी द्या हॅलो 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 धन्यवाद. या ठिकाणी या मंडळाने अतिशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. धन्यवाद देतो पुन्हा एकदा. फक्त मंडळाबद्दल एकच सांगू इच्छितो की भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबा तुकोबा रायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. आणि आज मालवण मध्ये आल्याच्या नंतर हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळातील माणसं हा एवढा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात असा कुठेही होत नाही, असा कुठेही होत नाही. जोरदार टाळ्या. धन्यवाद. सानी पगरी गपगरी गरी सागपली पणी सा सानी पगरी गपगरी सानी पनी सा 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 गप पनी गप पनी सा तिटा गद गदी गन गदी गन गदी गन पगरी सा श्री गणेशा नाच नाच राधे नाच 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 राधे नाच 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 राधे
शिव हर शंभो महादेव शिव भोळा भोळा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साऊंड जरा कमी जास्त. हॅलो हॅलो या ठिकाणी मंडळाची विनंती आहे, रूपाचा भक्तपर्यंत दोन्ही बुवाणी या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे. धन्यवाद. हॅलो धन्यवाद. या ठिकाणी आपण भजन कीर्तन प्रवचन करतो, ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडळी अवघे 50 वर्ष जगले. 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 500 पिढ्यांना पूर्व उरेल एवढं छत्रपतींनी कमवलेलं आहे. छत्रपतीसाठी जरा जोरदार टाळ्या पडले, जरा होऊन जाऊ दे जरा. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपतींचे मावळे सुद्धा तसेच होते मंडळी, जीवाला जीव देणारे मावळे होते. तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी तानाजी निघाले. ही बातमी शिवरायांना कळली. शिवराज तानाजीला म्हणाले, तानाजी आधी लग्न रायबाचं नंतर लग्न कोंढाण्याचं. तानाजी म्हणाले, छे छे, आधी लग्न कोंढाण्याचं नंतर लग्न रायबाचं. आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंढाणा किल्ला सर केला. मंडळी तानाजीने सर केला. जोरदार टाळ्या तानाजीसाठी होऊन जाऊ दे मंडळी. बाजीप्रमाणे खिंड लढवली. 2000 शत्रूंना खिंडीत रोखून धरलं. बाजी महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही सुखरूप विशाळगडावरती जा. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती पोहोचत नाही, तोफेचा आवाज होत नाही, तोपर्यंत मी माझा प्राण त्या ठिकाणी सोडणार नाही. एकमेव बाजीप्रभू म्हणाले. जोरदार टाळ्या बाजींसाठी मंडळी, जरा होऊन जाऊ दे पुन्हा एकदा. म्हणून तुम्हाला सांगतोय की 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो, त्याचं नाव संभाजी. दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा कळस कापून घेऊन येतो, त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो, त्याचं नाव संताजी.
अफजल खानाचा मुडका कापून आणतो त्याचं नाव संभाजी कावजी. या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. छावा पिक्चर सर्वांनी पाहिला असेल. लोके बुवा, औरंगजेबाने काय हाल केले आमच्या संभाजी राजांचे तुम्हाला माहिती आहे. कातडी सोलून काढली, जीभ छाटली, डोळे काढले तरी पण आमचे राजे डगमगले नाही. म्हणाले औरंगजेबाला, अरे औरंग्या, माझे डोळे काढले तरी चालतील पण नजर कुणापुढे झुकणार नाही. जीभ कापली तरी चालेल, प्राणाची भीक मागणार नाही. पाय कापले तरी चालतील, आधार कुणाचा घेणार नाही. गर्व नाही पण माझा या मातीला, म्हणत म्हणत मर्द मराठा या जातीला. मर्द मराठा या जातीला. छत्रपती संभाजी महाराज की. अरे एकच फाईट पण वातावरण होय. गुलाम टाळी देणारो माणूस नाही हो. नशीब दिलाय बाबा. एवढाच ना अजून टाइम हे करतील आमचे लोक बुवा करतील. जरा थांबा हो. हार्मोनियमचा थोडा कमी करा. Ah!
धन्यवाद धन्यवाद.